मित्रांनो नमस्कार. अखेर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाकडून 1 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर 553 शेतकऱ्यांची पहिली यादी देखील समोर आली आहे. पण हा 1 कोटी रुपयाचा निधी नेमकं कशासाठी आहे, 553 शेतकऱ्यांची निवड कशी झाली, तुमचं नाव पुढच्या यादीत येऊ शकतं का आणि ई केवायसी कधी व कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात 22 जुलै रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने शासनाने महत्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सहकारी विभागाला 1 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे. आता अनेक जण म्हणत होते की कर्जमाफीची घोषणा झाली पण पुढे काहीच होत नाही, मात्र आता प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याचं या निर्णयातून दिसून येत आहे. यासोबतच आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रायोगिक स्वरूपात 553 शेतकऱ्यांची पहिली यादी तयार करण्यात आली होती. ही अंतिम यादी नसून पुढील मोठ्या प्रक्रियेपूर्वीची सुरुवात आहे. आता प्रश्न पडतो की हे 553 शेतकरी कोण आहे? मित्रांनो, शासनाकडे आयकर विभागाची सर्व माहिती अद्याप पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची माहिती स्पष्ट होती आणि कोणतीही अडचण नव्हती अशा शेतकऱ्यांची निवड करून ही पहिली यादी तयार करण्यात आली आहे. आता या 1 कोटी रुपयाच्या निधीचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की संपूर्ण कर्जमाफी फक्त 1 कोटी रुपयाची आहे. हा निधी फक्त सुरुवातीचा प्रक्रिया सुरू करण्यासाठी देण्यात आला आहे. शासनाने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केलेली असून पुढील टप्प्यांमध्ये आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांना शासनाकडून SMS पाठवला जाईल. त्यानंतर आपल्या सरकार पोर्टलवर या योजनेसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होतील. तिथे जाऊन शेतकऱ्यांना आधार कार्डच्या बायोमेट्रिकद्वारे ई केवायसी पूर्ण करावी लागेल. ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मित्रांनो, सध्या फक्त 553 शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांचं नाव या यादीत नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण आयकर विभागाकडील संपूर्ण माहिती आल्यानंतर पुढील याद्या देखील टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यामुळे अजून लाखो शेतकऱ्यांची प्रक्रिया बाकी आहे. पुढील यादी कधी येणार, कोणत्या जिल्ह्याची नावे असणार आणि पुढील प्रक्रिया काय असेल याची प्रत्यक्ष अपडेट मी सर्वात आधी या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.